टेक्निशियन नोटिफिकेशन 2026 ची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल, सिलेबस काय असेल, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, पूर्ण डिटेल माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार फ्रेंड्स, माझं नाव स्नेहल आणि स्वागत करते मी तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर-आर-बी टेक्निशियन नोटिफिकेशन 2026 बद्दल पूर्ण डिटेल माहिती पाहणार आहोत. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती सबस्क्राईब केल्याशिवाय, लाईक केल्याशिवाय जाऊ नका. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आर-आर-बी ग्रेड 1 अँड ग्रेड 3 टेक्निशियन असे हे 2 पोस्ट असतील. तर इथे मी पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आणि खरं म्हटलं तर सॉरी, कारण खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येत आहे आपल्या YouTube चॅनलवरती. प्लीज त्यासाठी सॉरी, कारण मी खूप जास्त बिझी असल्यामुळे बार जास्तीत जास्त व्हिडिओ बनवू शकत नाही. पण आजपासून प्रॉमिस करेल मी आर-आर-बी टेक्निशियनसाठी जेवढे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील, सिलेबस असतील, इम्पॉर्टंट यूट्यूब चॅनल्स कोणते आहेत, फ्री ऑफ कॉस्ट स्टडी कशी करायची, सर्वबद्दल मी तुमची खूप जास्त इम्पॉर्टंट आणि हेल्प करेल. तर प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ आल्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आली पाहिजे. तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आपल्या रिक्वायरमेंटचं नाव आहे आर-आर-बी टेक्निशियन नोटिफिकेशन. तर आर-आर-बी म्हणजेच रेल्वे रिक्वायरमेंट बोर्ड्स आर-आर-बी. तर नोटिफिकेशन नंबर आहे 2/2026. पोस्ट नेम आहे टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल अँड टेक्निशियन ग्रेड 3 असे हे 2 पोस्ट असतील. 2 पोस्टसाठी वेगवेगळे व्हॅकन्सीज असतील. त्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 साठी 323 वॅकन्सीज असतील, म्हणजे 323 जागा. आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 6234. तर ॲप्लिकेशन मोड ऑनलाईन असेल. ॲप्लिकेशन डेट 30 जून ते 29 जुलै 2026 असणार आहे. पे लेवल ग्रेड 1 साठी लेवल पे 5 असेल आणि ग्रेड 3 साठी लेवल 2 असेल. तर इनिशियल सॅलरी त्यांची लेवल ग्रेड 1 साठी 29,200 असेल आणि ग्रेड 3 साठी 19,900. तर सॅलरी सुद्धा खूप बेस्ट आहे. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पुढे पाहूयात. तर सिलेक्शन प्रोसेस असणार आहे CBT मोड आणि कम्प्युटर बेस्ड एक टेस्ट असेल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्यानंतर एक मेडिकल टेस्ट असेल. तर या तिन्ही माध्यमामध्ये तुम्ही जर का पास झालात तर तुमचं सिलेक्शन कन्फर्म. तर जॉब लोकेशन असणार आहे अक्रॉस इंडिया, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला जॉब भेटू शकते. तर ऑफिशियल वेबसाईट आहे rrbapply.gov.in. तर आर-आर-बी टेक्निशियन एक्झाम इम्पॉर्टंट डेट्स पाहूयात. तर डिटेल नोटिफिकेशन ही 29 जून 2026 रोजी नोटिफिकेशन आउट झालेली आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट असणार आहे 30 जून 2026. तर ऑनलाईन ॲप्लिकेशनची स्टार्टिंग डेट चालू झालेली आहे. तर 30 जून ही ऑनलाईन स्टार्टिंग डेट असणार आहे. आणि लास्ट डेट 29 जुलै 2026 11:59 PM पर्यंत. तर लास्ट डेट ऑफ फ्री पेमेंट 31 जुलै 2026 असणार आहे. तर ॲप्लिकेशन करेक्शन विंडो 1 ते 10 ऑगस्ट पर्यंत 2026 पर्यंत असेल. तर ॲप्लिकेशन स्टेटस TBA असणार आहे. तर सिटी इंटिमेशन 10 दिवस आधी येईल. त्यानंतर ॲडमिट कार्ड 4 दिवस आधी येईल आणि CBT एक्झाम डेट हे नंतर तुम्हाला कळवण्यात येईल. आर-आर-बी टेक्निशियन व्हॅकन्सी. तर आर-आर-बी टेक्निशियन व्हॅकन्सी ग्रेड 1 साठी सिग्नल 323 आपण आधी पाहिलं आणि ग्रेड 3 साठी 6234 असणार आहे. तर टोटल व्हॅकन्सी असणारे 6557 अशा जागा असणार आहेत. जागा सुद्धा भरपूर आहेत आणि एक्झाम सुद्धा खूप सिंपल पद्धतीने असणार आहे. तर प्लीज फ्रेंड्स, तुम्ही जर का एक्झामसाठी एलिजिबल असाल तर प्लीज फॉर्म भरा आणि एक्झाम नक्कीच द्या. झोन वाईज व्हॅकन्सी फॉर टेक्निशियन ग्रेड 1 अँड 3. तर इथे झोन वाईज व्हॅकन्सीज दिलेले आहेत. आता मी पूर्ण वाचत बसणार नाही, बट स्क्रोल करेल, तुम्ही इथे पाहून घ्या. हळूहळू स्क्रोल करेल तर तुम्ही व्हिडिओ स्टॉप करू तुम्ही वाचू शकता डिटेलमध्ये. तर एज लिमिट असणार आहे. एज लिमिट फॉर टेक्निशियन ग्रेड 1 साठी 18 ते 33 इयर असणार आहे आणि टेक्निशियन ग्रेड 3 साठी 18 ते 30 इयर. ओके. तर क्वालिफिकेशन पाहूया आपण. आर-आर-बी टेक्निशियन क्वालिफिकेशन. तर ग्रेड 1 साठी क्वालिफिकेशन असणार आहे BSc इन फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स, IT ऑर इन्स्ट्रुमेंटेशन.
तर तुम्ही जर का BSc मध्ये फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स हे जर का तुमचे सब्जेक्ट असेल तर तुम्ही ग्रेड 1 साठी एक्झामसाठी एलिजिबल आहात. जर का तुमचं यापैकी नसेल तर त्यामध्ये ऑर दिलेला आहे. BSc इन एनी कॉम्बिनेशन ऑफ दीज सब्जेक्ट्स or 3-year engineering diploma in these subject or degree in engineering in any the above subjects. तर इथे और दिलेले आहेत. तर यापैकी कोणत्याही एक्झाम तुमचं जर का डिग्री कंप्लीट झाली असेल तर तुम्ही या एक्झामसाठी एलिजिबल आहात. तर हे ग्रेड 1 साठी आहे. ग्रेड 3 साठी पाहूयात. तर ग्रेड 3 साठी 10th पास असणं आवश्यक आहे. तर ग्रेड 3 एकदम बेस्ट आहे. जे कोणी 10th पास आणि डिग्री पास स्टुडंट आहेत, प्लीज तुम्ही जर का या एक्झामसाठी एलिजिबल आहात तर प्लीज फ्रेंड्स अप्लाय करा. काही हरकत नाही. तुम्ही जर का एखाद्या मोठ्या एक्झामची तयारी करत असाल तरी सुद्धा इथे अप्लाय करा. कारण सिलेबस सुद्धा खूप सिंपल आहे. एक्झाम सुद्धा खूप सिंपल असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग आहे बट तितकी जास्त नाहीये. तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरा आणि फीस सुद्धा जास्त नाहीये अप्लाय करण्याची. तर पुढे पाहूयात आपण अजून काय काय दिलेलं आहे. तर RRB टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी सॅलरी आपण ऑलरेडी पाहिली होती बट परत दिलेलं आहे. तर लेवल 5 आणि ग्रेड 1 साठी 29,200 आणि ग्रेड 3 लेवल 2 साठी 19,900. तर सॅलरी सुद्धा एकदम चांगली आहे. तुमचा स्वतःचा खर्च सुद्धा धकू शकतो तुम्हाला जर काही जॉब क्रॅक झाली तर. तर RRB टेक्निशियन ग्रेड 1 अँड ग्रेड 3 साठी सिलेक्शन प्रोसेस. तर सर्वात आधी एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील. 100 क्वेश्चन्स 100 मार्क्स असतील. मेरिट्स मेकिंग असेल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन DV असेल. व्हेरिफिकेशन ऑफ आयडेंटिटी, एज्युकेशन कॅटेगरी अँड एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्स हे सगळं त्यामध्ये पाहिले जातील. त्यानंतर मेडिकल एक्झामिनेशन असेल आणि फायनल मेरिट लिस्ट लागेल. एकदम सिंपल प्रोसेस आहे. त्यानंतर RRB टेक्निशियन 2026 CBT पॅटर्न कसा असेल ते सांगितलेले आहे. तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट pattern is different for technician grade 1 signal and technician grade 3 post. Before starting their preparation, candidates should carefully check the post-wise exam pattern, including the number of questions, marking scheme and exam duration. तर टेक्निशियन ग्रेड 1 साठी एक्झाम पॅटर्न आहे. तर ग्रेड 1 साठी CBT मोड एक्झाम असणारे कम्प्युटर बेस्ड टेस्ट. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील. 100 क्वेश्चन्स असतील आणि त्याला 100 मार्क असतील. टोटल टाइम असेल 90 मिनिट आणि त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल 1/3 RD. तर प्रत्येक इनकरेक्ट मार्कला ही एवढी निगेटिव्ह मार्किंग असेल आणि खाली एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. तर सब्जेक्ट वाईज इथे कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स किती क्वेश्चन्स असेल आणि किती मार्क्स असेल ते दिलेले. तर जनरल अवेअरनेससाठी टोटल क्वेश्चन्स 10 असतील आणि त्या 10 क्वेश्चनला 10 मार्क असतील. यानी एका क्वेश्चनला 1 मार्क असं आहे. तर जनरल इंटेलिजन्सी अँड रिझनिंगसाठी 15 क्वेश्चन्स आणि 15 मार्क्स असतील. त्यानंतर बेसिक कम्प्युटर अँड ॲप्लिकेशनसाठी 20 क्वेश्चन्स आणि 20 मार्क असतील. त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी 20 क्वेश्चन्स 20 मार्क्स. त्यानंतर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 35 क्वेश्चन्स आणि 35 मार्क्स असतील. टोटल 100 क्वेश्चन्स आणि 100 मार्क्स असतील. तर हे झालं टेक्निशियन ग्रेड 1 साठी एक्झाम पॅटर्न आणि हा त्याचा सब्जेक्ट आणि त्यानंतर क्वेश्चन्स आणि मार्क्स किती आहेत ते काय नाही सांगितलेले. आता आपण ग्रेड 3 साठी पाहूयात. तर ग्रेड 3 साठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल. 100 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील. टोटल 100 क्वेश्चन्सला 100 मार्क असेल. त्यानंतर एक्झाम टाइम असेल 90 मिनिट ड्युरेशन. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा याला तशीच असणार आहे 1/3 RD. त्यानंतर पेपर डज नॉट इन्क्लूड द बेसिक कम्प्युटर्स अँड ॲप्लिकेशन सेक्शन. तर या ग्रेड 3 साठी हा वाला सब्जेक्ट नसणार आहे. बेसिक कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन सेक्शन वाला सब्जेक्ट नसणार आहे. ओके, बाकी सब्जेक्ट असेल तर इथे तुम्ही पाहू शकता. सब्जेक्ट्स आहेत मॅथमॅटिक्स, त्याला टोटल 25 क्वेश्चन्स आणि 25 मार्क्स. त्यानंतर जनरल इंटेलिजन्सी रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन आणि 25 मार्क्स. त्यानंतर जनरल सायन्ससाठी 40 क्वेश्चन्स 40 मार्क्स. त्यानंतर जनरल अवेअरनेससाठी 10 क्वेश्चन आणि 10 मार्क. तर टोटल 100 क्वेश्चन आणि 100 मार्क आणि 90 मिनिट हे त्याचा टाइम असेल. तर तुम्ही इथे ग्रेड 3 साठी हा वाला सब्जेक्ट पाहू शकता. आता सिलेबस आपण पुढे पाहूया. तर इथे खाली सिलेबस दिलेला आहे. सिलेबस एकदम सिंपल आहे फ्रेंड्स. तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरून स्टडी करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. तर तुम्हाला जर का कोणते यूट्यूब चॅनल बेस्ट आहे ते जर का पाहिजे असेल प्रत्येक सब्जेक्टसाठी प्रत्येक टॉपिक वाईज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. तर का तुम्हाला या सेपरेट व्हिडिओ बनवेल मी याच्यासाठी. तर प्रत्येक सब्जेक्ट वाईज कोणता यूट्यूब चॅनल बेस्ट आहे तुमच्यासाठी यावरती जर का तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. असं तर मी देतच असणार आहे. तर टेक्निशियन ग्रेड 1 आणि ग्रेड 3 साठी सिलेबस असणार आहे. जनरल अवेअरनेससाठी
वरी आपण सब्जेक्ट्स बघितले, तर सब्जेक्ट्स वाईज तुम्ही जर का टेक्निशियन ग्रेड 3 साठी जर का अप्लाय करत असाल तर त्यामध्ये सब्जेक्ट्स पहा आणि त्या सब्जेक्टनुसार इथे सिलेबस पहा आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या कोणता सिलेबस तुमचा पोस्टसाठी अवेलेबल आहे. आणि ग्रेड 1 साठी ते सुद्धा वरती आपण सब्जेक्ट्समध्ये बघितलं, ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तर जनरल अवेअरनेसमध्ये करंट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स, स्पोर्ट्स, कल्चर, इंडियन जिओग्राफी, इकॉनॉमिक सीन्स, जनरल पॉलिसी, सायंटिफिक रिसर्च हे एवढे त्यामध्ये टॉपिक्स असतील जनरल अवेअरनेसमध्ये. त्यानंतर मॅथेमॅटिक्समध्ये नंबर सिस्टम, BOD मास, त्यानंतर डेसिमल, त्यानंतर फ्रॅक्शन्स म्हणजे पूर्ण त्याचे सब्जेक्टमध्येचे जे टॉपिक्स आहेत ते दिलेले आहेत. तर तुम्ही ते वाचू शकता. मी पुरं सगळं वाचत बसल्यावर टाईम खूप जास्त होईल. आपण पुढची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. जनरल इंटेलिजन्सी आणि रिझनिंगमध्ये हे एवढे हे अॅनालॉगी, अल्फाबेटिकल नंबर एकदम सिंपल आहे. तुम्ही एक जर का लेक्चर बघितलात ना तरी तुमचं स्टडी कव्हर होऊ शकते. तर त्यानंतर बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग, त्यानंतर जनरल सायन्स अँड ग्रेड 3. तर इथे सिलेबस दिलेले आहे. चांगलं पॉइंट वाईज तिथे मेन्शन केलेलं आहे. तर प्लीज फ्रेंड्स अप्लाय करा. तुम्ही जर काही एक्झामसाठी एलिजिबल असाल तर प्लीज अप्लाय करा. आणि त्यामध्ये लँग्वेज असणारी हिंदी आणि इंग्लिश या व्यतिरिक्त तुम्हाला एवढे लँग्वेजेसमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके. तर मोस्टली इथे हिंदी आणि इंग्लिशचे स्टुडंट असतात त्यामुळे मी इथे हायलाईट केलेलं आहे. टोटल 13 लँग्वेजेस आहेत. तर ॲप्लिकेशन फीस असणार आहे अदर कॅटेगरीसाठी ₹500 आणि SC/ST साठी टोटल ₹250 असणार आहे. तर एकदम कमी एक्झाम फीस आहे. तर प्लीज फ्रेंड्स तुम्ही इथे अप्लाय करा. जर का एलिजिबल असाल तर अप्लाय करा. एक्झामचं टेन्शन घेऊ नका, एक सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. पूर्ण स्टडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करून देईन मी. माझ्याने होत नसेल तर मी तुम्हाला बेस्ट यूट्यूब चॅनलसुद्धा सांगेल कोणत्या चॅनलवरती कोणत्या सब्जेक्टसाठी बेस्ट रिसोर्स आहे. ते सर्व काही मी तुम्हाला प्रोव्हाईड करून देईल. प्लीज फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर एवढी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. एकदम डिटेल माहिती तर मी इथे दिलेलीच आहे. अजून जर का थोडीफार माहिती राहिली असेल तर तुम्ही क्रोमवरती ऑफिशियल नोटिफिकेशन चेक करा आणि त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती सांगेल आणि ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये जी लिंक येईल त्याच लिंक थ्रू तुम्ही अप्लाय करा. अप्लाय फीस एकदम कमी आहे. तर प्लीज फ्रेंड्स अप्लाय करा आणि एक्झामचं टेन्शन घेऊ नका. जुलैमध्ये लास्ट डेट आहे ना आपली 29 जुलै. 1 मिनिट. तर 30 जूनपासून स्टार्ट झाली, 29 जुलै आपली लास्ट डेट असणार आहे. म्हणजेच 29 जुलै लास्ट डेट म्हणजे जवळपास 1 महिन्यानंतर ती एक्झाम होईल. तर 1 ते 2 महिन्यानंतर एक्झाम होईल. तर जवळपास आपल्याकडे 3 मंथ असतील. म्हणजे 2-2.5 मंथ आहेत. तर त्यामध्ये आपण पूर्ण सिलेबस सुद्धा कव्हर करून घेऊ शकतो. तर प्लीज फ्रेंड्स खूप जास्त टाईम आहे. अशा 3 मंथमध्ये 2 मंथमध्ये जेव्हा आपण पूर्ण 100% देऊन स्टडी करतो तेव्हाच आपल्याला ही एक्झाम क्रॅक होऊ शकते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी इम्पॉर्टंट माहिती बघितलेली आहे. तर प्लीज फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.